गुडिया तोराने करती कथा गाती गुडिया तोराने ताळी ताळी करती कथा गाती गुडिया तोराने करती कथा ताळी ताळी एक साथ गुडिया तोराने करते कथा गाती गुडिया तोराने करते कथा गाती गुडिया तोरणे कथा गाती गुडिया तोरणे करते कथा गाती गुडिया तोरणे करते कथा गाती बाळकृष्ण 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 नंदागरी थांबूच नाही वाटतं ना. तुमचे चेहरे सांगतात मला हा आनंद आहे महाराज. काय गुडिया तोराने करती कथा गाती गाणे. काही अशा गुडिया उभा केल्या, तोरणं लावली, आणि काही महिला काय करायला लागल्या म्हणजे गाणी गायला लागल्या. जर आपल्याला एवढा आनंद येतो नुसतं ते ऐकून, प्रत्यक्ष त्या गोकुळात काय आनंद असेल आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. कल्पनेच्या बाहेरचा तो विषय आहे. खूप आनंद आहे. त्या गोपी आनंद घेत आहेत. किती दिवस आता मुलाचा जन्म झालेला आहे. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. ती गवळणाशी वाण घेऊन जाते आणि त्या नंदाच्या घरी दाटी झाली महाराज. कशाने? गवळणीने. आता जिथे महिला असतात तिथं दाटीच असते. बरोबर ना? हो, अशी दाटी. मी नाही सांगत, तिथं जनाबाई सांगतात. त्या नंदाच्या वाड्यात काय केली म्हणे, सगळ्या गोपींनी अशी दाटी केली, गर्दी केली. ही तिच्या पुढे, ती तिच्या पुढे, ती तिच्या पुढे. का? अरे त्या कान्हाला पाण्याकरता सगळ्यांची लगबग सुरू झाली. प्रत्येकीला असं वाटतंय मी कान्हाला पाहावं, मी त्याला पाहावं, मी माझ्या डोळ्यानं त्याला पाहावं. प्रत्येक जण ही तिच्या पुढं, ती तिच्या पुढं, ती तिच्या पुढं. सगळेजण आनंद घेत आहेत. एवढा एवढा आनंद त्या गोकुळात झाला. भागवत सांगतंय 6 महिने तो आनंद चालला. किती? 6 महिने. कशाला म्हणतात? अरे आपल्याला जर मुलगा झाला तर आपला आनंद किती दिवस राहतो? किती दिवस राहतो आपला आनंद? खरं सांगा. आता पूर्वी राहायचा तो, आता राहत नाही.
पूर्वी जर मुलगा झाला तर नागिनीचं पान घ्यायचे, त्याच्यावरती साखर टाकायचे आणि प्रत्येक घरी वाटायचे, पेढे वाटायचे लोक घरोघरी जाऊन मुलगा झाला म्हणून. का बरं? कारण तेव्हा मुलं घरी व्हायचे. काय तेव्हा मुलं कुठं जन्मायचे? घरी. आता कसे? गोइंग टू हॉस्पिटल. आता राहिलं नाही ते. म्हणून तेव्हा आनंद होता. त्या गोकुळात एवढा एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला महाराज, खूप खूप आनंद झाला. सगळेजण त्या आनंदामध्ये, त्या मस्तीमध्ये असे तल्लीन झाले त्या भगवंताचं भजन करत करत. पण झालं असं की नंद बाबा म्हणतात तुम्ही असाच आनंद घ्या, मी जरा जातो आणि त्या मथुरेमध्ये ज्या राजाला कर देऊन येतो. तेव्हाची पद्धत होती कर देण्याची. कर समजतो का आपल्याला? कर समजतो? आता फारसा कर समजणार नाही नवीन पोराला. टॅक्स समजतो का? टॅक्स. हा, आपण हिंदू आहेत ना. अरे मराठी म्हणून घेतो 50% इंग्रजी आणतो आपण. इंग्रज गेले पण आपल्यावर आजही राज्यच करतात ते. हो, कर हा शब्द मराठी आहे. छान पद्धत होती पहिली कर देण्याची, आता नाही राहिली. पूर्वी न्हावी आपल्या केस कमी करायचा. न्हावी तर न्हाव्यानं जर केस कमी केली ना महाराज, त्यानं जर कटिंग केली तर न्हावी पैसे नव्हता घेत. वर्षात एकदा कर घ्यायचा. ज्वारी, बाजरी, गहू. केव्हा? म्हणजे जेव्हा सुगीचे दिवस येतील ना, खळ्याचे दिवस येतील ना, तेव्हा ज्वारी बाजरी एकदाच घ्यायची. गोण्या 2 गोण्या वर्षभर त्यानं मागायचं नाही आणि आपण काही द्यायचं नाही. किती छान पद्धत होती. आता जा बरं दुकानात, तो पहिला म्हणतो 2 तास नंबरच नाही. हा, कोणता कट मारायचा? कट वेगळा झाला की पैसे वेगळे होते. आता बदललं महाराज सगळं. कर देण्याची पद्धत होती. अरे पूर्वी प्रत्येकाच्या गावात एखादाच तेली असायचा. एखादाच एक तेली अख्ख्या गावाला तेल पुरवायचा. ते पावशेर अर्धा किलो तेल एका कॅटलीमध्ये आपण आणायचो, घरी आणायचो. अख्खं घर आठवडाभर त्या तेलावर राहायचं, तरी ते तेल आठवडा झाला तरी उरायचं. आता कॅंडीची कॅंडी आहे तरी बरे नाही सांगितलेलं. ते का कथेत सांगू? आई महाराज, आता बदलत चाललं सगळं. म्हणून कर देण्याची पद्धत होती. करो वै वार्षिको दत्तो व्याजी लिहितात. करो वै वार्षिको दत्तो रात्रे दृष्ट्वा चयं च वा नेहं स्थेयं बहुतिथं सन्त्युत्पाताश्च गोकुले. भागवतात वर्णन. करो वै वार्षिको दत्तो. वर्षातनं एकदा त्या मथुरेतल्या राजाला कर द्यावा लागायचा. आणि मग तो निघाला. तुम्ही आनंद घ्या म्हणे. नंद बाबा म्हणतात तुम्ही आनंद घ्या, मी जातो जरा कर देऊन येतो. मी कर देऊन येतो म्हणून त्या ठिकाणी तो गेला. राजा गेला, पण तोपर्यंत झाला असं, इकडं मथुरेमध्ये मात्र राजा तर गेला, पण गोकुळामध्ये काय झालं महाराज? सगळीकडे अशी चर्चा झाली, अशी चर्चा झाली की 8वा जो माझा काळ होता, मथुरेत चर्चा कंसानं केली. त्यानं तर कुठेतरी जन्म घेतला म्हणे. त्याने जन्म घेतला. अरे मग तो मरणार कसा? कोण मारणार त्याला? त्यानं आपत्कालीन मीटिंग घेतली. कोणी? कंसानं. कोण मारणार म्हणे त्याला? आपत्कालीन मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये, त्या राक्षसाच्या मीटिंगमध्ये एका स्त्रीनं असा हात वरती केला जिचं नाव होतं पुतना. काय नाव होतं तिचं? पुतना. त्या पुतणीनं हात वरती केला. राजे राजे, मी 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 मारते म्हणे तुमच्या शत्रूला. काय तू मारते? ए तुझं तोंड पाय म्हणे कसं आहे, तुझं तोंड कसं आहे पाय ना. तुला त्या गोकुळात कोणी येऊन देईल? तुला पाहिल्यावर तर ते घाबरतील म्हणे सगळी लोक.
म्हणे राजे असं काय करता, मी चांगला मेकअप करेल ना, नवरी किती बी काळी असू द्या, पण तिला का हळद लागली, पिवळी धमक होते ती, कळतच नाही हीच आहे का म्हणून. आता फाउंडेशन लय आलेलं आहे सध्या मार्केटमध्ये. हो, आता खायच्या वस्तू कमी, लावायच्याच वस्तू जास्त आहेत मार्केटला. कॉस्मेटिक. एखाद्या बाईनं फाउंडेशन केलं तर कळणारच नाही ही आहे का म्हणून ती. मी 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 मारते म्हणे तुमच्या शत्रूला, काळजी कशाला करता तुम्ही, मी मारते ना, सुंदर स्त्रीचं रूप घेईल म्हणे. ठीक आहे म्हणे, जा. आणि त्या पुतणीला असं वाटलं, मी जर शत्रूला मारलं राजांच्या तर राजा मला बक्षीस देतील आणि राज्यात माझा मान वाढेल. ती निघाली कुठे, गोकुळाकडे. गोकुळाकडे आली. गोकुळात आल्याच्या नंतर जेव्हा ते गोकुळात आले, गोकुळात तर आनंद होता महाराज. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी, नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. असा आनंद त्या गोकुळामध्ये चालू होता. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि डायरेक्ट यशोदेच्या महालात आली. आणि डायरेक्ट यशोदेच्या महालात येऊन यशोदेला म्हणते, का ग ए यशोदे, अरे ओळखलंस का मला. आता यशोदा मागं एवढी 12 कामं, एवढी लोक त्या ठिकाणी येतात. यशोदेला कोण काही कळत नाही आणि डायरेक्ट नाव घेते. यशोदेला वाटलं माझ्याकडली तर नाहीये, पण डायरेक्ट नाव घेते, कदाचित त्यांच्याकडली असेल म्हणे. तुम्ही लय हुशार असता या बाबतीमध्ये, यांचं काही नसतं. सकाळी काय भाजी खाल्ली, संध्याकाळी ध्यानात राहत नाही. पण तेवढ्या बाबतीत तुम्ही 1000 साड्या वाटू द्या, 1000. आणि एका वर्षाने तिला विचारा, तिला कोणती देईल ती, कलर सकट सांगते ती. तिनं हलकी देईल ती, मी सुद्धा हलकीच देणार, जशाच तसं. हे फक्त तुम्हालाच येतं. यशोदा म्हणते, मी तर ओळखलं नाही हिला. हा ठीक आहे म्हणे, ओळखलं ना मी तुम्हाला. आणि ओळखलेलंच नव्हतं. बसा 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 म्हणे. तितक्यात कृष्ण रडल्यासारखं केलं. कृष्णानं रडल्यासारखं केलं. बघा म्हणे, हा असाच करतो. कोण म्हणताय, यशोदा. हा असाच करतो म्हणे, काही केल्यानं हा राहत नाही. काय करावं सांगा ना, काय करावं. ती पुतना म्हणते, सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली होती, ए यशोदे माझ्याकडे दे ना. हा घ्या बरं थोडं, याला जरा थोडंसं घ्या म्हणे. याला जर तुम्ही घेतलं, मी थोडं घरातलं काम तरी करते म्हणे, घरातलं काम भरपूर बाकी अजून, जरा याला घेता का. हा दे ना म्हणे. त्याच्याकरताच आले म्हणे, दे. त्या पुतणीनं असं मांडीवर त्या कान्हाला घेतलं महाराज. यशोदा घरातलं काम करण्याकरता घरामध्ये गेली. अनेक काम पडलं होतं, पारसं काम पडलं होतं, धुनी पडली होती, भांडी पडली होती, त्या ठिकाणी खिचन पुसायचं पडलं होतं, सगळं काम तसं पडलं होतं. यशोदा कामात गुंतली आणि त्या पुतणीनं मांडीवर कृष्णाला घेतलं. ती म्हणते, तुझ्या करतात आले, आता चांगला आला म्हणे खातात. तिला वाटलं काय, कारण आज कृष्णाचं वय फक्त 5 दिवसाचं होतं. किती, 5 दिवसाचा तो कान्हा आहे. आणि त्या पुतणीला वाटलं आत्ता मारते म्हणे याला. आणि तिनं कपट केलं. तिनं स्तनामध्ये विष भरून आली होती महाराज. जेव्हा तिनं मांडीवर घेतलं आणि त्या कृष्णाच्या तोंडामध्ये स्तन दिला ना, दिल्याच्या नंतर महाराज भगवंतानं डोळे झाकले. ऐका, व्याजी लिहितात, भगवंतानं डोळे झाकले. जेव्हा डोळे झाकले, विद्वान लोक म्हणतात डोळे का झाकली. अनेक भाव आहेत त्याचे. पहिला भाव असा आहे, डोळी का झाकली. म्हणे भगवान म्हणतात, माझा जन्म होऊन फक्त 5च दिवस झाले, मला एका स्त्रीचं दर्शन होत आहे, म्हणून भगवंतानं डोळे झाकले. का डोळे झाकले. भगवान शिवजीचा धावा करतात. शिवजीचा धावा करून म्हणतात, ओ शिवजी, मला तर दूध पिण्याचा अनुभव आहे, विष पिण्याचा अनुभव होतो, तुम्हालाच जास्त आहे. म्हणून विष तुम्ही प्या आणि दूध मी पितो. म्हणून काय केली तर म्हणे भगवंताने डोळे झाकले. डोळे झाकली, तिचं विष प्यालं, तिचं दूध प्यालं. आता विषयही संपलं, दूधही संपलं. आता मात्र भगवान तिचं रक्त प्यायला लागले. रक्त जसं शरीरातलं कमी व्हायला लागलं, तसं तिला चक्र यायला लागलं. तिचं शरीर त्या ठिकाणी संतुलन बिघडला. शरीराचं संतुलन बिघडलं, शरीरातलं रक्त कमी व्हायला लागलं. रक्त भगवान प्यायला लागले, चक्र यायला लागल्या. अरे बाळा सोड सोड सोड, हे कान्हा, अरे सोड सोड सोड. 6 दिवसाचा 5 दिवसाचा कृष्ण म्हणतोय, मावशी, हे मावशी, मी कुणाला धरत नाही, आणि जर धरलं ना तर सोयीला लावूस तर सोडत नाही.
5 दिवसाचं पोरग बोलतंय म्हणे, 5 दिवसाचं पोरग. महाराज भगवंताने त्याचं रक्त पिलं, रक्त पिलं, पंचप्राण भगवंताने खेचले, पूर्ण रक्त संपलं आणि तिचा गतप्राण झाला आणि ती जमिनीवर ठाम दिशी त्या ठिकाणी पडली. जशी जमिनीवर पडली मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाली. तिचं शरीर किती लांब पडलं माहिती म्हणे, त्रिगवी होती. भागवतात त्याचं मापक सांगितलंय, म्हणजे 18 किलोमीटर लांब तिचं शरीर होतं. जेव्हा पडली तिच्या खाली जेवढी झाडं आली चकनाचूर झाला झाडाचा, आणि तिच्या छातीवर अनन्नासा छोटासा असा कृष्ण पडलेला आहे. काही वृद्ध स्त्रियांनी काही गोपींनी पाहिलं, अरे वाचवा वाचवा धावा, पाहिलं कोण आहे, कृष्ण आहे कृष्ण आहे. यशोदेला आवाज दिला, अगं यशोदे इकडे ये. यशोदा धावत पळत आली, हातातलं काम सोड. म्हणे काय झालं काय झालं, म्हणे काय व्हायचं राहिलं, झालं काय, अरे बघ म्हणे कुणाकडे दिलं पोराला. यशोदा धावत पळत गेली, पाहते कोण आहे. महाराज त्या कृष्णाला असं अलगतीनं उचललं आणि आपल्या कुशीमध्ये घेतलं. वृद्ध स्त्रिया होत्या. वृद्ध स्त्रिया म्हणल्या, का ग कळत नाही, एकुलते एक पोरगे कुणाच्या हातात देतेस तू. त्या हो आलती तेव्हा तर सुंदर होती, मला काय माहिती राक्षसी नाही. त्या वृद्ध स्त्रिया म्हणाल्या, अगं यशोदे तुझा काना खूप सुंदर आहे, असं कुणाकडे देऊ नको त्याला. आणि बघ राक्षसीनेकडे दिलं त्याला, तू त्याला नजर लागली असेल म्हणे, त्याची नजर काढ. काय म्हणते ती, त्याची जरा नजर काढ. महाराज मग यशोदेनं काय केलं, जो सगळ्या जगाच्या नजरा काढतो त्याची नजर यशोदा काढते. काय ताकद आहे प्रेमात. अशी गायीची शेप हातात घेते ती, आणि गायीची शेप हातात घेऊन त्या कृष्णाला झाडा देते. इंद्रियाणि ऋषिकेश प्राणानारायणोवतु श्वेतदीपपतिष्ठितं मनोयोगेश्वरोवतु. अशी गायीची शेप घेते आणि झाडा देते. हे ऋषिकेश भगवान, माझ्या बाळाच्या प्राणाची रक्षा तुम्ही करा. आणि अशी नजर काढते. महाराज ऐका, त्याची तर नजर काढावीच लागेल, कारण तो सुंदर दिसतोय ना. नक्की आहे महाराज. मेरे बाके बिहारीला तू इतना ना करियो श्रृंगार, नजर तो हे लग जाएगी, नजर तो हे लग जाएगी. तो कान्हा आहे, त्याला नजर लागेल यात काय डाऊट आहे, काय आश्चर्य आहे. आपल्या पोराला नजरा लागतात, आपल्या भिताडीकडे पाहतं दरवाजाकडे चालतं, जिलेबीकडे पाहतं लाडू मागत. लागतात की नाही. मग आपल्या पोराला नजरा लागू नये म्हणून तुम्ही काय करता, त्या बाळा जर काजळ खोपा त्याचा केला ना, त्याच्या काहीच विसरले तर त्याच्या एका डाव्या गालाला काय लावता तुम्ही, काजळ. का लावता बरं. माझ्या बाळाला कुणाची नजर लागू नये, हा त्याच्या मागचा भाव आहे. नजरा लागत असतात महाराज, काही का असेना, पण आईचं हे वात्सल्य असतं गड्या. नक्की नक्की आईचं वात्सल्य असतं, आईचं मुलाविषयी हे प्रेम आहे. आणि आपण नजरा काढता की नाही नजरा. तुम्ही नजरा लय छान असतात तुमच्या. एकदा असा मी कथा करत होतो, मला जरा अनुभव आला त्याचा. असं थोडासा चेहरा पडलेला होता. आई जरा हुशार होती ती. त्याही म्हणे, महाराज काय झालं तुमचा चेहरा खूपच पडला आज. म्हणलं आई आज जरा तब्येतच बरी नाही, असं जरा अंग असं दुखतंय. म्हटलं जरा हॉस्पिटलमध्ये. नाही हे दुखणं हॉस्पिटलचं नाही म्हणे महाराज. म्हटलं मग कशाचं आहे. तुम्ही थांबा म्हणे, थांबा तुम्ही फक्त थांबा म्हणे, तुम्हाला कोणाची तरी नजर लागली म्हणे. म्हणलं असं काही नसतं. नाही थांबा म्हणे थोडं. महाराज त्या आईनं नजर काढली, 5 मिनिटात फ्रेश. म्हणून नजर हे आईचं प्रेम असतं. आई काढते, फक्त त्याच्या पद्धतीले वेगळ्या वेगळ्या आहेत. काही महिला नजर काढत असताना अशा फडा घेतात. फडा येतात ना, अशा फडा घेतात, अशा डोक्यापासून पायापर्यंत 2-3 वेळा असा तो फडा नेतात. बुडबुड बुडबुड काहीतरी म्हणतात, काय म्हणतात काय माहिती. आणि कोपऱ्यात जातात आणि त्या फड्याला असं आपटतात. नाना असं आपटतात.
चांगलं आहे. काही काही अशा हातामध्ये मिरच्या घेतात, मिरच्या अशा हातात मिरच्या घेतात आणि अशा 2-4 वेळा असं खालीवर खालीवर करतात आणि चुलीत टाकतात. ठसका जर नाही झाला, बाळा पाहना ठसका सुद्धा नाही झाला. आईचं प्रेम असतं महाराज पोराविषयी, नक्की असतं. ठीक आहे, पण काही काही चपलाच घेतात बा, हे जरा डेंजरस आहे. घेतात ना महाराज. प्रयोग काही का असेना, पण त्याच्या पाठीमागचा हेतू मात्र एक असतो. काय? माझ्या बाळाला दुःख होऊ नये, बस. हे महत्वाचं. तसा तो कान्हा, ती यशोदा त्या कान्हाची नजर काढते महाराज, आणि तेव्हापासून ती यशोदा त्या कान्हाला कोणाकडेच देत नाही. इतकं जपते, इतकं जपते. शिवजी दर्शनाला येतात. शिवजी जेव्हा कैलासावरून येतात ना महाराज, शिवजी कैलासावरून त्या कृष्णाला पाहण्यासाठी, त्या कृष्णाचं त्या कान्हाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा शिवजी येतात, शिवजी आलेले जेव्हा पाहिलं, शिवजी आलेलं पाहिलं महाराज, आणि शिवजीच्या हातात असं डमरू, बरं का, हातामध्ये असं डमरू, एका हातात त्रिशूळ, गळ्यामध्ये साप, आणि असा वेश पाहिल्यावर कोण जवळ येते शिवजीला? बोला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम. ताळी ताळी. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ताळी ताळी झाली पाहिजे. हरि बोल. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. जय हो. बोलो ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बोलिए शंकर भगवान की जय. शिवजी येतात. शिवजीला ते यशोदेनं पाहिलं. पाहिल्यावर मारा अलग निरंजनाचा झेंडा काढला, त्रिशूळ काढला, डमरू डमरू त्या ठिकाणी वाजवलं. यशोदा घरातून बाहेर आली. बाबा काय भिक्षा देऊ?
सांगा ना. शिवजी हसले. शिवजी म्हणतात, हे माता, हे मला तू मागतेस ती भिक्षा नकोय, मग मला तुझ्या बाळाचं दर्शन करून दे, ती भिक्षा आहे. यशोदा म्हणते, काय म्हणलात बाबा, पुन्हा बोल तू एकदा. तुला आणि माझ्या बाळाचं दर्शन, जरा स्वतःला पाहना म्हणे, कसा आहेस तू. तुला पाहिल्यावर मला भीती वाटायला लागली म्हणे. अरे माझ्याकडे रोज येतात म्हणे भिक्षुक, कोणी वस्त्रदान मागतं मी देऊन टाकते, कोणी कांचनदान मागतं मी देऊन टाकते, कोणी वित्तदान मागतं मी त्याला देऊन टाकते. तू वस्त्र मागत नाही, पैसा मागत नाही, सोनं मागत नाही, चांदी मागत नाही, काही दुसरे काही मागत नाही, बाळालाच पाहू दे म्हणतो. ही कोणची भिक्षा आहे. अरे तुला पाहिलं तर मला भीती वाटायला लागली, माझ्या बाळाला तर फोटोतला साप पाहिलं तर भीती वाटते, आणि तुझ्या गळ्यात तर जिवंत साप आहे ना, दर्शन नाही करू देणार मी, जा. शिवजी म्हणतात, अगं माता, तो भिणारा नाही, तो पूर्ण जगाला भेडितोय, तो कसा भिईल. नाही म्हणे, मी नाही करू देणार दर्शन. अरे करू दे ना, नाही करू देणार, करू दे ना, नाही करू देणार म्हटलं ना. शिवजीला राग आला. शिवजी म्हणतात, हे माता, अरे अनेक माता पाहिल्या जगामध्ये मी, पण तुझ्यासारखी एवढी हट्टी माता नाही पाहिली. आता तो रागच आला महाराज यशोदेला. यशोदा म्हणते, हे योगी, तुझ्यासारखे रोज माझ्याकडे शेकडो येतात म्हणे, 100 भिक्षुक येतात. आता नंदराणी होती महाराज, ती जे मागेल ते मी त्याला देऊन टाकते. तू आज आला आणि बाळाचं दर्शन करून दे म्हणतो, जा. अरे तुझ्यासारखे खूप योगी पाहिले, पण तुझ्यासारखा हटयोगी मी नाही पाहिला म्हणे, नाही करू देणार बाळाचं दर्शन, जा. उदास झाले शिवजी, वाईट वाटलं. शिवजी म्हणतात, चिंता नाही आमची, याला कैलासून आलो याच्यासाठी. कैलास के निवास नमो बार बार बार, आयो शरण तिहार प्रभु तार तार तार. याच्यासाठी कैलासाहून आलोय, याला आमची चिंता नाही. शिवजी उदास झाले आणि थोडंसं पुढं गेले. शिवजीचं पुढं जाणं आणि कृष्णाचं रडणं, असा जोरात रडायला लागला महाराज. काही केल्यानं कृष्ण राहावेना, काही केल्यानं राहावेना. एवढा 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 रडायला लागला, एवढा रडायला लागला महाराज. शेवट यशोदा म्हणते, काय झालं पोराला, आत्ता चांगलं होतं, शेजारी जमा झालं, काय झालं काय झालं काय झालं. म्हणे कोणी आलतं का. म्हणे हा एक बाबा आलता म्हणे, आणि तो बाबा सांगत होता की त्या ठिकाणी दर्शन करू दे, मी करू दिलं नाही, हा त्याच्यामुळं झालं म्हणे, त्याला लवकर बोलव. नोकराला सांगितलं, जा लवकर त्याला घेऊन या. शिवजी येतात, दर्शन करू देशील ना. म्हणे हा, हो नक्की. म्हणे हो, मग येतो. शिवजी पुन्हा आले. महाराज ते यशोदेनं असं हातामध्ये धरलं त्या कृष्णाला आणि दरवाजासमोर आली. बघा म्हणे बाबा, पाहिलं का. तसं नाही म्हणे, माझ्या हातात दे. हा बोली, काय झाली, फक्त दर्शन करायची. चाललो म्हणे मग मी. नाही नाही म्हणे, थांबा, घ्या ना. आता रडतच होता महाराज कृष्ण. आणि आईला पोराचं सुख जर होत असेल ना, तर आई काहीही करायला तयार होते महाराज. तिचं नाव आई आहे. काय, आणि आईला स्वतःची चिंता कधीच नसते. ती या देवीचा उपवास धरीन, त्या देवाचा उपवास धरीन, या बाबाला विचारेन, त्या बाबाला विचारेन, का माझ्या पोराला जरा शांत करा. तिचं नाव आई आहे. ती यशोदा म्हणते, ठीक आहे, घ्या म्हणे. मग त्या यशोदेनं कृष्णाला शिवजीच्या हातात दिलं. शिवजीनं कृष्णाला हातात घेतलं. शिवजी रडायला लागले आणि कृष्ण मात्र हसायला लागले. कृष्ण हसायला लागला आणि कृष्ण हसायला लागल्याच्या नंतर ती यशोदा म्हणते, वा काय सच्चा योगी म्हणे. अरे याचं, माझ्या बाळाचं रडू यानं घेतलं आणि या बाबाचं हसू माझ्या बाळाला दिलं. वा काय सुंदर योगी आहे. मग यशोदा त्या योगीला म्हणते, काय म्हणते, रहे रे योगी नंद भवन में, क्या रहे रे योगी नंद भवन में, ब्रज में बासो की जो, जब जब मेरा लाला रोए तब तब दर्शन दीजो. हे योगी तू इथेच राहा. अरे मी नंदराणी आहे, महाराणी आहे, काही कमी नाही म्हणे. तुला लागेल तो महाल घे आणि इथेच राहा. शिवजी म्हणतात, का बरं.
म्हणे जब जब मेरो लाला रोये तब तब दर्शन दीजो. जेव्हा जेव्हा माझा लाला रडेल ना गड्या, माझा कान्हा माझा कनवा रडेल, तेव्हा तेव्हा असंच दर्शन देत जा. शिवजी म्हणतात असं आहे का? म्हणे हो. मग काय कर, तुझा लाल जिथे स्नान करतो ना, त्या स्नानाचं पाणी जिथे जाईल तिथं माझं मंदिर बांध. आज तुम्ही कधी वृंदावनाला जा, आजही भगवान शंकराचं मंदिर आहे तिथे. गेलात का कधी वृंदावनला? नाही. चालायचं का मग? भाई बापू आता न्यावंच लागतं यांना. खूप जणी मला म्हणू लागल्या बापूला सांगा ना, बापूला सांगा ना. बापू म्हणतात नक्की. सगळ्यांनी या, ज्यांना ज्यांना यायचं असेल बापूकडे संपर्क करा. मी लवकर पत्रिका व्हॉट्सअपला टाकेल त्यांना. खूप छान अशी भूमी महाराज, वृंदावन. म्हणून आजही भगवंताचं शिवजींचं मंदिर तिथे आहे, आपल्याला पाहायला सापडते तिथे आजही. जिथे भगवान कृष्णाला आंघोळ घालते यशोदा, आणि ते आंघोळीचं पाणी शिवजीच्या शिवलिंगावरून पुढे जातं आणि शिवजी तिथून जातात. आता इकडे कान्हा हळूहळू थोडासा वाढायला लागला. वाढत असताना महाराज आता तो बाबाच असा होता, त्यानं अशा खोड्या सुरू केल्या. कशात? म्हणे लहानपणीच काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. काग बग रिठा हे सगळे राक्षस भगवंतानं कधी त्या ठिकाणी मारली? तर म्हणे लहानपणीच मारली, भगवान लहान असतानाच मारली महाराज. असा भगवान तो हळूहळू आता थोडा थोडा वाढायला लागला. एका दिवशीचा प्रसंग आहे. त्या यशोदेने काय केलं, त्या कृष्णाला असं झोक्यामध्ये टाकलं बरं का. झोक्यामध्ये टाकलं आणि झोक्यात टाकून तो कृष्ण असं त्याला झोका देते. ती कोण? यशोदा. पण काही पोरं अशी असतात महाराज, एवढी रडकी असतात. ते काय करतं, रात्र झाली की उठत, रात्रभर रडत. आईला डोळ्याला डोळा नाही, टेहा टेहा करत, आणि सकाळ झाली की पटकन झोपत. पण आईला कधी त्याची चिंता वाटत नाही महाराज. तशी ती यशोदा एका दिवशी त्यानं झोक्यामध्ये टाकलं. कोणाला? त्या कान्हाला. आणि झोका द्यायला लागली. आणि झोका देता देता लोरी गाते ती, छगन मगन छगन मगन मेरे लाल सो आजा नेंदिया आजा नेंदिया मगन मेरे लाल को आजा नेंदिया आजा आजा नेंदिया
मेरा छगन, ए मेरा मगन, आजा नींदिया आजा। ए काना, ए छगन, ए मगन, त्या ठिकाणी तुला का झोप येत नाही? काय भाव आहे? काही पोरं अशी असतात महाराज, खूपच रडकी राहतात, ते खूप परेशान करतात आईला, झोपतच नाही. तसं तो काना झोक्यामध्ये टाकला पण झोपायलाच तयार नाही महाराज. तो पार झोका देऊन 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 त्या यशोदेचा हात गळून आला, पण कान्हा झोपायला तयार नाही. काय करावं, काय करावं, झोपेनाच महाराज. तो काही केल्यानं झोपेना. यशोदा अनेक पद्धतीने त्याला समजावते. ती यशोदा म्हणते, बाळा रे झोप, सगळीजण झोपलीत ना बाळा, सगळेजण झोपले, तू सुद्धा झोप ना, तुला का झोप लागत नाही? अरे पूर्ण गाव झोपलंय, गल्ली झोपली, घर झोपलंय, घरातली लोक झोपली, अरे सगळी माणसं झोपली, अरे तूच झोपायचा राहिला. अरे झोप ना बाळा, का झोप येत नाही तुला? निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई. आज माझ्या पाडसाला झोप लागे येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. यशोदा झोका देते, ऐका भाव, यशोदा झोका देते आणि झोका देता देता त्या कान्हाला सांगते, अरे बाळा तो चंद्र झोपलाय, अरे गोठ्यातली गाय झोपलीये, घरट्यातली चिमणी झोपली रे बाळा. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, पाडसात वेळेवरती झोपल्या जाई जोई. नीट पाकड्या डोळ्यांच्या, नीट पाकड्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप लागत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, चंद्र झोप लागे बाई, चंद्र झोप लागे बाई. बाळा सगळी झोपलीत, का झोप लागत नाही? अशा अनेक अनेक लीला भगवान करतो. आता हळूहळू हळूहळू भगवान जरा मोठा होतो बरं का. भगवान मोठा झाला, मोठा झाल्याच्या नंतर आता तो भगवान काही खोड्या करायला लागला बरं का. खोड्या भगवान करत होता महाराज. त्या भगवंताच्या खोड्या होत्या. त्यानं काही खोड्या अशा केल्या रांगताना. कशा केल्या? रांगताना भगवंतानं खोड्या केल्या. आता जे महाराज बघा, काही गोष्टी अशा असतात पोराच्या जीवनात घडल्या गेल्या पाहिजे. बघा, पोरग जन्मल्याच्या नंतर त्याच्याकडनं 2 गोष्टी झाल्या पाहिजे. मी नेहमी सांगत असतो कथेत कीर्तनात, पोरग जन्मलं, पोरग रडलं पाहिजे बरं का. पहिला नियम. पोराचा जर जन्म झाला तर पोरग काय झालं पाहिजे? रडलं पाहिजे. जर ते रडलं नाही तर सिस्टर त्याला रडवण्याचे 1000-500 रुपये घेते पोरीच्या माईकून. कॅमेरा आहे म्हणे तिकडे, जरा कोपऱ्यात या, कोपऱ्यात तिकडे कॅमेरा आहे, साहेबाला दिसन. काहीच करत नाही ती. आई म्हणते, हो आवाज नाही आला पोराचा. हा मी 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 रडवते म्हणे, पण 500 द्या. आणि आई देते महाराज. मग ती सिस्टर काय करते? काहीच करत नाही, मध्ये जाते आणि त्या पोराच्या पोटावर नुसती चापट आणते. पोरग टॅ टॅ करत रडतं. आणि पोरग का रडलं त्याचं ब्लड सर्क्युलेशन होत असतं. नखापासून केसापर्यंत त्याच्या रक्तवाहिन्या काय होतात? सुरळीत चालतात.
परिणामी ते पोरग विकलांग होत नाही. जर पोरग रडलं नाही तर ते विकलांग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून जन्मलेलं पोरग रडलं पाहिजे, पहिला नियम. आणि दुसरा नियम, जन्मलेलं पोरग नंतर रांगलं पाहिजे. त्याचे जे स्नायू आहेत ना हे मजबूत होतात. त्याचे घुटणे, त्याचे गुडघे काय होतात, त्याचा तळवा, हे सगळे काय होत असतात, मजबूत होत असतात. ते सशक्तवंत पोरग. आता हल्ली असं झालं महाराज, काही काही पोरं रांगतच नाही. अरे बघा, जुना काळ महाराज, मातीची घरं असायची, खडे असायची, तरी ते पोरग खड्याला मोजत नव्हतं, मातीला मोजत नव्हतं, वट्याला मोजत नव्हतं. फार 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 रांगाचं. त्याला कधी टोचत नव्हतं, त्याला कधी त्रास होत नव्हता, म्हणून तर ते सशक्त होत होतं. आता कसं आहे, आता रडत आपलं ते रांगतच नाही, मग ते बसत बसत तसंच चलत. पोरग रांगलं पाहिजे. कृष्ण हळूहळू रांगायला लागला. रांगताना या कानानं काही खोड्या केल्या बर का. काय रांगता यानं काही खोड्या केल्या. रांगताना अशा खोड्या महाराजांना केल्या. काल्याच्या कीर्तनात आपण या खोड्या ऐकतालच है ना, कारण त्यामुळे इथे मी त्या सांगत नाही. अनेक खोड्या भगवंतानं रांगताना केल्या. आता रांगता रांगता भगवान थोडं थोडं बोलायला लागला बरं का. काय करायला लागला, भगवान थोडं थोडं बोलायला लागला. महाराज, जेव्हा पोरगा बोलतो ना गड्या, ऐका, पोरगा जेव्हा बोलतो तो खूप, त्याची जी पोज असते ना खूप छान असते. त्याला भाकरला भाकर म्हणता येत नाही, ते काकर काकर काहीतरी म्हणतं, पण आईला एवढा आनंद होतो. माझा पोरगा बोलायला लागला म्हणे, आता माझा सोन्या, माझा वाघ आता बोलायला लागला. एवढा 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 आनंद होतो, एवढा आनंद होतो. पण आपला पोरगा जर बोलायला लागला तर तुम्हाला काय म्हणतो, मम्मी काय म्हणतो, काय म्हणतो, बरोबर ना. कान्हा जेव्हा बोलतोय ना काय म्हणतोय आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना. ऐका, सुरदासजींच्या मुखातून तो भाव, काय गजब भाव आहे. काय म्हणता सुरदासजी, कहने लागे मोहन मैया मैया, कहने लागे मोहन मैया मैया. ताली ताली. मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. मैया मैया, पितानंद बाबा तो बाबा रे बाबा, पितानंद बाबा तो बाबा रे बाबा. हल हल धरे सो भैया, और हल धरे सो भैया, भैया भैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. राधे
लाए, गणपति दीन बोलो नाचती यशोदा मैया, नाचती यशोदा मैया, मैया मैया कहने लगे मोहन, मैया मैया कहने लगे मोहन, मैया मैया ताली 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 आली पाहिजे. मैया छातला उलाला दूर खेलन जातो लाला, दूर खेलन जाऊ लाला रे दूर खेलन जाओ लाला रे, मारने का होगी गैया मारनी गाओगी गैया, गैया गैया कहने लगे मोहन, मैया मैया श्री राधे, मैया मैया हरि बोल. मैया मैया कहने लगे मोहन, मैया 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 कृष्ण कन्हैया लाल की काय म्हणतो तो कान्हा. सुरदाजी संत आहे, त्यांचा भाव आहे. कहने लागे मोहन, मैया मैया पितानंद बाबा को, बाबा रे बाबा. तो कान्हा आपल्या आईला काय म्हणतो, आपल्यासारखा मम्मा नाही म्हणत, मम्मी तर बिलकुल नाही म्हणत. होय, आपली पोरं काय म्हणतात तुम्हाला, तुम्हाला तुमची पोरं काय म्हणतात, मम्मी. महाराज मम्मी लय जुनं झाला, आता मम्मी बंद झाला, आता शॉर्ट फॉर्म आला मॉम मॉम मॉम. डॅडी अजून डॅड डॅड अजून बरं आहे, ते म्हणत नाही बॅड बॅड. आपण बरे दिवस आहेत सध्या. पण कान्हा काय म्हणतो आपल्या आईला, मैया मैया, आणि वडिलाला पितानंद बाबा को, बाबा रे बाबा. आणि वडिलांना बाबा म्हणतो. हळूहळू कृष्ण वाढायला लागला. वाढता वाढता महाराज त्या कृष्णाचा नामकरण विधी त्या ठिकाणी झाला. गर्गाचार्य येतात, त्या कृष्णाचा नामकरण विधी करतात. कसा आहे तो कृष्ण, तर नामकरण विधी सांगितला. एवढा छान आहे, नामकरण विधी आपण घेऊ.
नामकरण विधी एवढा छान आहे बरं का महाराज, खूप गोड आहे. नामकरण विधी होत असताना गर्गाचारी येतात आणि त्या कृष्णाचं नाव ठेवतात. काय ठेवतात? बलराम नाव ठेवतात आणि लहान्याचं कृष्ण ठेवतात. यदो नाम अहम आचार्य ख्यातश्च भुवि सर्वतः सुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकी सुतम् अयं हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदो गुणैः आख्यास्यते राम इति बलाधिक्यात् बलं वेदो. हा जो मोठा आहे ना याचं नाव मी राम ठेवतो म्हणे. राम पण याच्यामध्ये बळ अधिक असेल म्हणून याचं नाव काय होईल? बलराम. बोरिये बलराम भगवान की. आणि जो छोटा आहे ना म्हणे आसन वर्णाश्रयो ह्यस्य गृह्णतो नुयुगं तनु शुक्लो रक्तस्तथा पीता इदानीं कृष्णतां गतः. हा जो छोटा आहे याचं नाव मी कृष्ण ठेवतो. काय? कृष्ण. तशी याची अनेक नावं होतील म्हणे. अनेक नावं होतील. अनेक काय काय नावं होतील महाराज म्हणे. याला कोणी कृष्ण म्हणेल, याला कोणी दामोदर म्हणेल, कोणी मधुसूदन म्हणेल. अशी सुंदर अनेक नावं आहे. किती नाव आहेत त्या भगवंताला ते पाहिजेत आपल्याला. एका भजनाच्या माध्यमातून सगळ्यांनी उठा. नाही सांगेल तेव्हा बोलू, अजून नका बोलू. उभे राहा. गोलिंगन करा. कोई कहे गोविंद कोई गोपाल, मैं तो कहो सावरिया बांसुरिया कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहो सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे
कहा खूब जाने नटवर कृष्ण कहा खूब जाने नटवर कृष्ण कहा खूब जाने नटवर कृष्ण कहा खूब जाने नटवर ग्वालों ने पुकारा ग्वालों ने पुकारा ग्वालों ने पुकारा कह कर के ग्वाला मैं तो कहूँ मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला
ओ सावरिया बासुरिया वाला बोल बासुरिया वाला बासुरिया वाला प्यारे नंद लाला बांसुरी वाला मदन गोपाला मदन गोपाला प्यारे नंद लाला